नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणार आहोत जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिन मध्ये. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी कोरोनाच्या जागतिक महामारीचा समूळ उच्चाटन करण्यासाठी सगळ्या जगानं आपापले मतभेद बाजूला सारून काम करण्याचं आवाहन केलंय. व्हिएन्ना इथे सोमवारपासून सुरू झालेल्या 74व्या जागतिक आरोग्य परिषदेच्या कार्यक्रमात भाषण करताना गुटेरेस म्हणाले की एकाच देशानं कोरोनावर मात केली असं होऊ शकणार नाही, तर सगळ्या जगाला मिळून यावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. मेक्सिको शहरामध्ये 7 जून पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वर्गात परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या विरोधात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी मेक्सिकोमध्ये निदर्शनं केली. मेक्सिकोच्या नॅशनल फेडरेशन ऑफ स्टुडंटच्या सदस्यांचं म्हणणं आहे की कोविड-19च्या संसर्गामुळे वर्गात उपस्थित राहण्यासारखी परिस्थिती सध्या नाही, कारण अजूनही असंख्य नागरिकांचं लसीकरण बाकी आहे. पराग्वेतील नागरिक कोविड-19च्या अत्यंत गंभीर टप्प्यातून जात असताना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या जास्त आहे. पराग्वेची राजधानी असुन्सिनमधील सेंडेरो डी लूज हे अंत्यसंस्कार गृहाचे मालक आहेत. त्यांच्याकडे शवपेट्या तयार केल्या जातात. सध्या त्यांचे कर्मचारी या कामामध्ये व्यस्त आहेत, कारण सध्याच्या महामारीत लोकांकडून दिवसातून 4 किंवा 5 वेळा फोन येतात, परंतु मी तितक्या प्रमाणात पुरवठा करू शकत नाही असं ते सांगतात. हैतीच्या सरकारनं कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी 8 दिवसांच्या आरोग्य आणीबाणी अंतर्गत सोमवारी रात्रीपासून कर्फ्यू आणि इतर निर्बंध लागू केलेत. अध्यक्ष जोवेल मॉइस यांनी जारी केलेल्या आणीबाणीच्या आदेशानंतर हे निर्बंध घालण्यात आलेत. यामध्ये फेस मास्क, सार्वजनिक ठिकाणी आणि खासगी आस्थापनांच्या ठिकाणी हँड वॉशिंग स्टेशन्स आणि प्रवेशद्वारावरती तापमान तपासणी करणं आवश्यक आहे. चिलीमधील ज्या नागरिकांनी कोरोना व्हायरसच्या लसीचा डोसचा कोर्स पूर्ण केलेला आहे अशा व्यक्ती आता मोबिलिटी पाससाठी पात्र असणार आहेत. लसीकरण झालेल्यांना कोरोना व्हायरस निर्बंधांपासून मुक्त करण्यात येत आहे. रविवारी चिलीचे अध्यक्ष सॅबेस्टियन पायदेरा यांनी जाहीर केलेला नवीन कार्यक्रम बुधवारपासून अंमलात येईल. शनिवार रविवार दरम्यान शहरामध्ये येण्या जाण्यासाठी परवानगी मिळेल, मात्र या निर्णयावरती टीका देखील होतीये. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाच्या अमेरिकन बचाव योजनेअंतर्गत कोरोनामुक्तीसाठी आपला प्राधान्यक्रम स्पष्ट केलाय. कोरोना प्रतिबंधात्मक लस, पायाभूत विकास, परवडणारी घरं आणि मानसिक आरोग्यासाठी व्यवस्था हे कोलोरॅडोमधील प्राधान्याचे विषय ठरवण्यात आलेत. गव्हर्नर जॉरेड पॉलिस यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत या निर्णयाबद्दलची औपचारिक घोषणा केली. यासाठी विविध नेते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. गव्हर्नर जॅरेड पॉलिस म्हणाले की सध्याच्या आणि भविष्यातील राज्य आणि स्थानिक खर्चातील वाढ लक्षात घेता $1.3 कोटी खर्चाची तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. या सगळ्याबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा आणि शेतीसाठी सुद्धा मोठी आर्थिक तरतूद करण्याची गरज यावेळी स्पष्ट करण्यात आली. ओहायो राज्यामध्ये लसीकरणासाठी चक्क लॉटरी काढण्यात येते, कारण लसीकरणासाठी नोंद करणं आवश्यक आहे असं जाहीर करतानाच नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत 2.5 लाख लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली. आता लॉटरी काढण्यात येणार आहे. सध्या लसीकरणाचं अभियान मोठ्या प्रमाणात राबवलं जात असून येत्या रविवारपर्यंत ओहायो राज्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना लसीचा कमीत कमी 1 डोस देण्याचा प्रशासनाचा संकल्प आहे. लसीकरणाच्या मोहिमेनंतर 18 वर्ष वयावरच्या नागरिकांमध्ये लस घेतलेल्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. न्यूयॉर्कचे राज्यपाल अँड्र्यू क्युमो यांनी सोमवारी जाहीर केलं की न्यूयॉर्क राज्य शनिवार आणि रविवार या 2 दिवसात राज्याच्या सगळ्याच भागात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवणार आहे. राज्यात अधिकाधिक ठिकाणी ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. रेल्वे स्टेशन्स आणि बँकांमध्ये सुद्धा लसीकरण केंद्र उभारलं जाणार आहे. इतकंच नव्हे तर लसीकरण लवकर केलेल्या नागरिकांना उद्यानात अधिक काळ घालवण्यासाठी काही खास पासेस दिले जाणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. न्यूयॉर्कमध्ये सध्या दररोज 1 लाख लसीकरणाचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलंय. मिशिगन गव्हर्नर ग्रेटचेन व्हिटमर यांनी कोरोनाच्या संदर्भात घालून दिलेले आणखी काही निर्बंध शिथिल करत असल्याची घोषणा केली. ज्या नागरिकांनी दोन्ही लसी घेतल्या आहेत असे नागरिक मास्क न वापरता बाहेर फिरू शकतात असं प्रशासनानं जाहीर केलंय. ज्यांनी दोन्ही डोसेस घेतलेले आहेत त्यांना हॉटेलमध्ये प्रवेश असेल किंवा ते हॉटेलमधल्या डान्स फ्लोअरचा सुद्धा आनंद लुटू शकतात असंही प्रशासनानं म्हटलंय. बोलिव्हियामध्ये सध्या कोरोनाची 3री लाट येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी बोलिव्हियाचे अध्यक्ष लुईस आर्स यांनी स्पुटनिक व्ही ही कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक लस घेतली. लोकांनी लसीकरण करावं यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला. यानंतर सगळ्या नागरिकांनी लस घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं.
तज्ज्ञांच्या मते बोलिव्हियात लसीकरणाची मोहीम उशिरानं सुरू झाली आहे। आतापर्यंत बोलिव्हियात जेमतेम 20 लाख लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे, तर देशात स्पुटनिक, ॲस्ट्राझेनेका, फायझर आणि सायनोफर्म या लसी दिल्या जात आहेत। महिन्याभरात सुमारे 1 कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे। ब्रिटिश वृत्तवाहिनी स्काय न्यूजनं असं वृत्त दिलंय की काही चाचण्यांनुसार काही खास कुत्रे कोरोना झालेल्या नागरिकांचा केवळ वास घेऊन तपास करू शकतात। आतापर्यंत लोकांना शोधण्यासाठी वैद्यकीय साधनांचा वापर केला जायचा, आता कुत्र्यांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी लोकांना कोरोना झाला आहे की नाही हे शोधलं जाणार आहे। या संदर्भात केलेले प्रयोग यशस्वी झालेत असं लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनचे प्राध्यापक जेम्स लोगन यांनी म्हटलंय। खास प्रशिक्षण देण्यात आलेल्या या कुत्र्यांची दर तासाला साधारण 300 लोकांना तपासण्याची क्षमता आहे। कॅनडामध्ये अनेक प्रांतात 12 आणि 12च्या पुढच्या वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू झालंय, त्यामुळे लसीकरणासाठी मुलं आणि त्यांच्या पालकांची वर्दळ वाढली आहे। लसीकरणाबद्दल तरुणाईमध्ये उत्साह आहे आणि लसीकरणानंतर आम्हाला शाळेत प्रत्यक्ष जाता येईल अशी प्रतिक्रिया टोरंटोमधल्या मुलांनी दिली। कॅनडातल्या बहुतांश भागात कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी झाल्याची माहिती सीटीव्हीनं दिली। 4.4% नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय, तर लोकसंख्येपैकी अर्ध्याहून अधिक नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली। तब्बल 3 महिन्यांच्या विलंबानंतर ॲस्ट्राझेनेका लसीचे 2,24,00,000 डोसेसची पहिली खेप पोहोचली आणि पुरेसे डोस नसल्यानं अपेक्षेपेक्षा बऱ्याच विलंबानं लसीकरण सुरू झालंय। आणखी 39 लाख डोसेस येणाऱ्या काही दिवसात मिळाले की लसीकरणाला वेग मिळेल अशी माहिती अर्जेंटिनाच्या अधिकाऱ्यांनी दिली। आतापर्यंत 24 लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय। अमेरिकेच्या मियामीहून लॅटॅम कार्गो विमानानं अर्जेंटिनाच्या ब्युनॉस आयरिस पासून काही अंतरावरच्या एझेजा आंतरराष्ट्रीय विमानतळावर लसीचा साठा पोहोचला। सोमवारी आणखी एका विमानानं स्पुटनिक व्ही लसीचा साठा देखील पोहोचलाय। कोरोनाच्या विविध प्रकारच्या विषाणूशी लढण्याची ताकद वाढवत नाही तोपर्यंत अमेरिका सुरक्षित नाही असं मत अमेरिकेचे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य जेरेमी कोनिडेक यांनी व्यक्त केलं। अमेरिकेत लसीकरणाचा वेग जास्त असला तरी या विषाणूशी लढण्याची ताकद देखील वाढवली पाहिजे असं ते म्हणालेत। आपण अमेरिकेत किती जणांचं लसीकरण केलं तरी जगभरातल्या या विषाणूचा प्रभाव पडतोच आहे आणि कोरोनाच्या विषाणूचं म्युटेशन करण्याची भारताला गरज आहे असंही ते म्हणाले। दक्षिण आशियातील कोरोनाच्या विषाणूमुळे निर्माण होणारे धोके आणि त्याचे जगभरावर होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष केलं गेलं असंही ते म्हणाले। कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता अमेरिकेनं जपान आणि श्रीलंकेत तपास करणाऱ्या त्यांना इशारा दिलाय। या दोन्ही देशांसाठी अमेरिकेनं नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे। कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन लेव्हल 4 ची नियमावली आहे। जपान आणि श्रीलंकेत प्रवास करू नका असं यामध्ये स्पष्ट केलंय। जपानमध्ये प्रवास करणं टाळा, अगदीच अत्यावश्यक असेल तर पूर्ण लसीकरण करूनच तिथे जा असं अमेरिकेतील सीडीसी अर्थात साथरोग नियंत्रण विभागानं म्हटलंय। खरं तर जपानमध्ये पूर्ण लसीकरण करून जाणाऱ्यांनाही संसर्गाचा धोका आहे असा इशारा देण्यात आलाय। जुलैमध्ये टोकियोत ऑलिम्पिक स्पर्धा आहेत, मात्र सध्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होतीये। भारतातील कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईनं भारतामधील विमानसेवा 14 जूनपर्यंत बंद केली आहे। गेल्या 14 दिवसात भारतातून यूएईमध्ये गेलेल्यांनाही परत भारतात प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही। याआधी 25 एप्रिल रोजी भारतातील प्रवाशांवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली होती। आता ही बंदी 14 जूनपर्यंत असेल। यामधून फक्त यूएईचे नागरिक, गोल्डन व्हिसाधारक आणि राजकीय दौऱ्यावर असलेले आणि कोरोना निर्बंधांचं काटेकोर पालन करणाऱ्यांनाच सूट देण्यात आली आहे। गाझापट्टीतील हिंसाचार थांबल्याचा आनंद लेबननमध्ये हिजबुल्लाच्या समर्थकांनी व्यक्त केला। तसंच दक्षिण लेबननमधून इस्रायलनं माघार घेतल्याचा 21वा वर्धापन दिन सुद्धा उत्साहात साजरा केला गेला। लढाऊ योद्धे आणि अतिरेकी गटाच्या समर्थकांनी रॅली काढली। तसंच इस्रायली शहर मेटुलाच्या सीमेवर एकत्र जमून जल्लोष करण्यात आला। या समर्थकांच्या हातात पॅलेस्टिनी झेंडे आणि हिजबुल्लाशी संबंधित बॅनर्स होते। ते जोरजोरात घोषणाही देत होते। संयुक्त राष्ट्रांची शांतता पथकाची वाहनं तिथे गस्त घालत होती। लिबियानं कतारला त्रिपोलीमधील दूतावास पुन्हा खुलं करण्यासाठी आमंत्रण दिलंय। लिबियाच्या सरकारनं आता जगातील इतर देशांशी आपले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केलेत। जवळपास 10 वर्षांच्या नागरी युद्धानंतर लिबियानं हे पाऊल उचललंय। कतारचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी हे लिबियाच्या दौऱ्यावरती होते। त्यावेळेस लिबियाचे परराष्ट्र मंत्री नजला अल मँक्वॉश यांनी हा प्रस्ताव दिला। लिबियातील संघर्ष संपवण्यासाठी कतारनं बजावलेल्या भूमिकेचं मँक्वॉश यांनी कौतुक केलं आणि यापुढे
दोन्ही देशातील सहकार्य वाढेल अशी आशा कतारच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. युरोपियन युनियनने बेलारूसवर निर्बंध घालण्यासाठी मान्यता दिली आणि युरोपियन युनियनमधील 27 देशांची एअरस्पेस आणि एअरपोर्ट वापरण्यावर आणि बेलारूसमधील एअरलाईन्सवरती सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. सरकारविरोधी बातम्या दिल्याचा आरोप करत एका पत्रकाराला जबरदस्तीने दुसरीकडे नेण्यात आलं. त्याला अटक देखील करण्यात आली होती आणि हे प्रकरण म्हणजे हायजॅक असल्याचा आरोप करण्यात येतोय. हे दहशतवादाचं उदाहरण असल्याचा आरोप केला गेलाय. पत्रकार रॅमन प्रातसेविक यांची ताबडतोब सुटका करण्याची मागणी युरोपियन युनियनमधील नेत्यांनी केली आहे. युरोपियन युनियन देशांनी बेलारूसच्या एअरस्पेसमधून जाण्याचं टाळावं आणि या संपूर्ण प्रकरणाची नागरी हवाई वाहतूक संघटनेनं चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. बेलारूसवर निर्बंध घालण्यासाठी युरोपियन युनियननं परवानगी दिली आहे. निष्पाप नागरिकांच्या जीवाशी अशा प्रकारे खेळ करणं सहन केलं जाणार नाही असं युरोपियन युनियन काउन्सिलचे प्रमुख चार्ल्स मायकेल ब्रुसेल्समधल्या बैठकीत बोलले. ग्रीसला उतरायचं असलेल्या पत्रकाराला लिथानियाला नेण्यात आलं. हा प्रकार म्हणजे हायजॅक असल्याचा युरोपियन युनियनच्या नेत्यांनी मत व्यक्त केलं. या पत्रकाराची ताबडतोब सुटका करण्याची मागणी बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांनी केली आहे. तसंच मालीमधल्या घटनेचाही त्यांनी निषेध केलाय आणि लवकरात लवकर तिथे लोकशाही प्रस्थापित करण्याची मागणी केली. कोलंबियाच्या सिनेट बाहेर जोरदार निदर्शनं करण्यात आली. संरक्षण मंत्री दिएगो मोलानो यांची चौकशी करा आणि सर्व प्रतिनिधींना बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली. सरकारविरोधी निदर्शनांमध्ये अनेक लोक मारले गेले, त्याचा निषेध म्हणून ही निदर्शनं झाली. खरं तर मोलानो सोमवारी सिनेटसमोर येणं अपेक्षित होतं. आता ते मंगळवारी काँग्रेससमोर हजर राहत आहेत. कोलंबियात एप्रिलमध्ये टॅक्स वाढवण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष इव्हान ड्यूक यांनी घेतला होता. त्यानंतर निदर्शनांना सुरुवात झाली होती. यावेळी निघालेल्या रॅली दरम्यान पोलिसांनी हिंसाचार केला आणि त्यामध्ये अनेकांचा बळी गेला. मालीच्या सैनिकांनी राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांना सोमवारी अटक केली. मालीमध्ये 9 महिन्यानंतर सत्तांतर झालं. बंडखोर सैनिकांनी ही अटक केल्याचं सांगण्यात आलंय. काटी इथल्या लष्करी मुख्यालयात ताबडतोब बैठक का बोलावण्यात आली याबद्दलची ठोस माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र नव्या कॅबिनेटची घोषणा झाल्यानंतर लगेचच काही तासात ही बैठक झाली. या नव्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री सादिओ आणि कॅमेरा किंवा अंतर्गत सुरक्षा मंत्री मोदिबो कोन यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यांना मंत्रिमंडळात का घेण्यात आलं नाही याचं कोणतंही कारण देण्यात आलेलं नाही. मालीचे तात्पुरते अध्यक्ष आणि पंतप्रधानांना बंडखोर सैनिकांना अटक केली. या दोघांची ताबडतोब सुटका करण्याचा आदेश पश्चिम आफ्रिकन प्रादेशिक समूह अर्थात इकोवासनं दिलेत. या दोघांना काटी इथल्या लष्करी मुख्यालयात नेण्यात आलं. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आहोत. अशा प्रकारचं कृत्य सहन केलं जाणार नाही असं आदेशात म्हटलंय. मालीमध्ये शांतता राहावी यासाठी संयुक्त राष्ट्र दरवर्षी सुमारे 1 बिलियनपेक्षा जास्त अमेरिकन डॉलर्स खर्च करते. आफ्रिकन देश बेनिनचे अध्यक्ष म्हणून पॅट्रिस टॅलॉन यांनी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. गेल्या महिन्यातच निवडून आल्यानंतर त्यांच्याबद्दल वाद उद्भवला होता. राजधानी पोर्टो नोवा इथल्या स्टेडियमवरती हा सोहळा संपन्न झाला. माझ्या निवडणुकीमुळे निर्माण झालेला वाद आता भूतकाळ झालाय. मी आता संपूर्ण बेनिसमधल्या लोकांचा राष्ट्राध्यक्ष आहे अशी प्रतिक्रिया पॅट्रिस यांनी व्यक्त केली. या निवडणुकीच्या वेळी अनेक ठिकाणी हिंसाचार झाला होता. तसंच सरकारच्या विरोधात टीका करणारे आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारे माजी मंत्री यांना आर्थिक घोटाळा आणि गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप ठेवून सुद्धा अटक करण्यात आलेली होती. सरकारच्या कामगिरीवरती आपण लक्ष ठेवून आहोत आणि चांगल्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल आणि चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आम्ही लढत राहू असं विरोधी पक्षनेत्यांनी शपथविधीनंतर सांगितलं. नेलिस एअरफोर्स बेसच्या बाहेर लष्करी कंत्राटदारानं चालवलेलं विमान जवळच्याच निवासी भागात कोसळलं अशी माहिती लास वेगासमधल्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. अपघात दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास झाला. परंतु विमानाचा प्रकार, पायलट किंवा जहाजात असलेल्या किंवा या विमानात दुसऱ्या कोणाची स्थिती किंवा जमिनीवर लोक काही जखमी झालेत का याबद्दल तपशील देण्यात आलेला नाही. लॉस एंजेलिसच्या पश्चिमेला रिव्हरसाइड काउंटीमधील जरुपा व्हॅलीमधील जंगलामध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या अग्निशमन दलाचे जवान करतायत. हेलिकॉप्टरच्या मदतीने जंगलात पाण्याचे फवारे मारले जात आहेत. या आगीमध्ये जवळपास 100 एकरावरील जंगल जळून खाक झाल्याची माहिती मिळते. कॅलिफोर्निया सध्या दुष्काळाच्या गर्तेत आहे. 2020 मध्ये जंगलाला लागलेल्या आगींच्या शेकडो घटना घडल्या आहेत आणि एकूण जमिनीपैकी 4% जमीन आगीमुळे जळून खाक झाली आहे. या धोक्यामुळे सरकारनं वन्य अग्निशमनासाठी $2 अब्ज खर्च करण्याचा प्रस्ताव ठेवलाय अशी माहिती कॅलिफोर्नियाच्या वनीकरण आणि अग्निसुरक्षा विभागाच्या प्रवक्त्या क्रिस्टिन मॅकमोरो यांनी दिली.
इटलीमध्ये रविवारी केबल कारचा अपघात होऊन 14 जणांचा मृत्यू झाला होता। या दुर्घटनेत केवळ 5 वर्षांचा एक इस्रायली मुलगा बचावला। हाड फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला सोमवारी तुरीनमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मृतांमध्ये त्याचे आई वडील, धाकटा भाऊ आणि आजी आजोबा यांचा समावेश आहे। या दुर्घटनेची चौकशी सुरू आहे। कन्झर्वेटिव्ह पक्षाचे नेते आणि व्यावसायिक गिलर्मो लासो यांनी इक्वेडोरचे नवीन अध्यक्ष म्हणून शपथ घेतली। पुढच्या 4 वर्षांसाठी गिलर्मो लासो हे देशाचा कार्यभार सांभाळतील। आधी कोरोनाचं संकट आणि त्यात पडलेली जागतिक मंदीची झळ यातून इक्वेडोरला सावरण्याचं मोठं आव्हान लासो यांच्या सरकारसमोर आहे। देशातील बेरोजगारी कमी करण्याचं मोठं आव्हान समोर असल्याचं लासो यांनी शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं। लॉर्ड्समध्ये हिंसक संघर्षादरम्यान मानवतेला अधोरेखित करणारी एक अनोखी कहाणी समोर आली आहे। या संघर्षात एक ठार झालेल्या ज्यू व्यक्तीच्या नातेवाईकांनी एका गरजू अरब स्त्रीला मूत्रपिंड प्रत्यारोपणाची तातडीनं मदत केली। मृत व्यक्तीचा मूत्रपिंड त्या अरब महिलेला देण्यात आलाय। यामुळे त्या महिलेचा जीव वाचलाय। इस्रायली आणि अरब यांच्या संघर्षात झालेल्या हिंसाचारात एका 56 वर्षीय ज्यू व्यक्तीचा मृत्यू झाला होता। इस्रायल आणि गाझाच्या अतिरेकी हमास हल्ल्यादरम्यान 11 दिवस चाललेल्या या युद्धात मोठ्या प्रमाणात वांशिक हिंसाचार झाला। दरम्यान 58 वर्षांचा राडा अविस यांना 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर योग्य असणारं मूत्रपिंड मात्र मिळालं आणि मृत्युमुखी पडलेल्या ज्यू वंशाच्या योगल योहाना यांच्या नातेवाईकांनी तातडीनं निर्णय घेतला आणि अवयवदानाच्या चळवळीमध्ये एक मोठं योगदान दिलं। त्यामुळे 58 वर्षीय एका महिलेचे प्राण वाचले। आणखी तरीही बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर। पाहत राहा जगाच्या पाठीवर। मम्मी, हा नवीन वाला डेटॉल खूप मस्त आहे। आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो मलाईदार फेस देखील। डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारणं आहेत। आपलं काय आहे? डेटॉल बी 100% शुअर। ही फरशीच बनवते आमचं पहिलं खेळायचं मैदान, पण आजार सुद्धा ह्याच फरशीमुळे घरात येतात। सामान्य डिटर्जंट आणि फिनाईल ना सगळे डाग घालवते ना त्यात लपलेले जंतू। म्हणूनच त्यांच्या अपूर्ण सफाई ऐवजी मी निवडते लायझॉलची संपूर्ण सफाई। ही हटवते जिद्दी डाग, मारते 99.9% जंतू। आता कोविड-19 पसरवणाऱ्या कोरोना विषाणूला सुद्धा फक्त 30 सेकंदात। लाइजॉल, सवई निरोगी घराची। किचन और वार्डरोब के लिए अच्छे क्वालिटी का हिंज देना। ये लो, हैटिक का नया ऑनसेस हिंज। ऐसा क्या खास है इसमें? इसमें 10 साल की परफॉर्मेंस वारंटी है और ये सॉफ्ट क्लोजिंग भी है। ये देखो। अरे वाह, ये वाला रखो, मुझे भी ऑनसेस हिंज ही दो। जर्मन क्वालिटी यू कैन ट्रस्ट। नवीन डेटॉल डिसइन्फेक्टंट स्प्रे। घरातील ज्या वस्तूंवरून जर्म्स काढून टाकणं होतं अवघड, आता त्यांना डिसइन्फेक्ट करणं झालं सोपं। आणि आता हे प्रमाणित आहे की डेटॉल कोविड-19 व्हायरसच्या विरुद्ध परिणामकारक आहे। आता सुरक्षितता राहील, जर्म्स नाही। डेटॉल बी 100% शुअर। हे घाल, बट ऑल दिस हेअर आणि आता सॅलॉनला जायचं रिस्की आहे ना? हे आहे माझं घरातलं सॅलॉन। पण हेअर रिमूव्हल क्रीम काळं पाडतं ना? वीट अगदी उजळवतं आणि हे डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे। वापरायला सोपं वीट हेअर रिमूव्हल क्रीम डेड स्किन दूर करतं आणि छोट्यात छोटे केस काढतं। साला सारखे स्मूथ फिनिश घरच्या घरी। स्टे होम, स्टे सेफ, जस्ट वीट इट। कसं वाटतंय न्यू नॉर्मल? वर्क फ्रॉम होम? मान आणि खांद्यांची वाट लागते ना? आधी माझी देखील तीच हालत व्हायची। मग एक दिवस एका मित्राने सांगितलं, आयोडेक्स अल्ट्राजेल ट्राय कर। केवढा आराम मिळाला। आयोडेक्स अल्ट्राजेल हा काही साधारण जेल नाही, डायक्लोफेनॅक युक्त इमल जेल आहे जो आतील सूज कमी करतो आणि वेदना मुळापासून संपवतो। आयोडेक्स अल्ट्राजेल। ब्रेकनंतर तुमचं स्वागत जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये। पाहूयात आणखी काही आंतरराष्ट्रीय घडामोडी। प्रिन्स विल्यम्स आणि पत्नी केट मिडल्टन सध्या स्कॉटलंड दौऱ्यावरती आहेत। त्यांनी हॉलिवूड हाऊस पॅलेसला भेट दिली। एका स्थानिक मदत गटाचे प्रतिनिधी सुद्धा त्यांच्या सोबत होते। इथल्या कॅफे किचनचं कामकाज सिख संजोग ग्रुपकडून पाहिलं जातं। त्यांच्यासोबत स्वयंपाक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा हे दोघे जण सहभागी झाले। एडिनबरामधल्या गरजू कुटुंबियांना सिख संजोगकडून मदत केली जाते। याच दौऱ्यात प्रिन्स विल्यम्स आणि पत्नी केट मिडल्टन यांनी टर्निंग पॉइंट या ग्रुपला देखील भेट दिली। तिथल्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला। व्यसनाधीन, निराधार, अनाथ, मतिमंद मुलांसाठी या ग्रुपकडून विविध उपक्रम राबवले जातात। व्यसनाधीनता आणि त्यातून घडणारे गुन्हे रोखण्यासाठी हा ग्रुप काम करतो।
आणि बातम्यांसोबतच जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र जाता जाता एक महत्त्वाचं आवाहन, ते म्हणजे मास्क वापरत असताना ते योग्य रीतीनं वापरलं जातंय का याच्याकडे देखील लक्ष ठेवा. तोंड आणि नाक नीट झाकलं जाते की नाही याची खात्री करा. आणि बातम्यांच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.